नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? तर आज आपण बघणार आहोत हिवाळा स्पेशल कढी पकोडा रेसिपी। तर ही खानदेशी पद्धतीची मी बनवणार आहे। तर चला मग वेळ न घालवता बघूया। तर इथे मी 8 ते 10 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, 12-15 लसूण पाकळ्या, 1 ते 1.5 इंच आलं घेतलेलं आहे। आलं कापून घ्यायचं साल काढून आणि मिक्सरच्या जारमध्ये आपण याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे, आलं लसूण आणि मिरचीचं। त्यानंतर आपण इथे 4 ते 5 चमचे भरून बेसन पीठ घ्यायचं आहे। तर नॉर्मल आपला पोहे खाण्याचा चमचा असतो तो घेतलेला आहे। तर त्याने हे बेसन पीठ मोजलेलं आहे। आता यामध्ये थोडं पाणी टाकून हे आपण व्यवस्थित फेटून घेऊया, म्हणजे गाठी वगैरे राहायला नको। हे छान असं फेटून झालेलं आहे। आता आपण इथे 1 लिटर घट्ट ताक घेतलेलं आहे, घरगुती ताक आहे, आंबट ताक आहे कढीसाठी। यामध्ये हे बेसनाचं मिश्रण टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर हे तुम्ही मिक्सरमध्येही करू शकतात। तर यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकून व्यवस्थित हे छान असं रईने घोटून घेते। त्यानंतर इथे आपण पुढची तयारी करणार आहोत। तर इथे मी कढीसाठी लागणारं सगळं साहित्य काढून घेतलेलं आहे, ते मी पुढे तुम्हाला सांगेलच किती काय घेतलेलं आहे। त्यानंतर आपण गॅसवर कढई ठेवूया, 2 ते 2.5 पळी तेल टाकायचं। तेलाऐवजी तुम्ही तूप पण वापरू शकतात। तेल चांगलं तापू द्यायचं। त्यानंतर 1 चमचा मोहरी टाकायची, मोहरी चांगली कडकडली की त्यानंतर 1 चमचा जिरं टाकायचं आहे। त्यानंतर मी इथे काही खडे मसाले टाकलेले आहे, 2-3 लवंग, 4-5 मिरी, 1 दालचिनीचा तुकडा, 1 हिरवी वेलची आणि 1 तेजपानचे तुकडे केलेले आहे। ते सगळं टाकून घेतलं। त्यानंतर इथे 12 ते 15 कढीपत्त्याची पानं, 2 सुक्या लाल हिरव्या मिरच्याचे तुकडे करून ते टाकून घेतले आणि मस्त असं परतून घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये आपण जो हिरवी मिरची अद्रक लसूणचं वाटण केलेलं होतं ते टाकून घ्यायचं आणि मस्त हे परतून घ्यायचं आहे। यामध्ये आपण पाव चमचा हिंग पण टाकलेला आहे। त्यानंतर हे सगळं आपण लो फ्लेमवर आता परतून घेऊया। मस्त हे परतून झालं की यामध्ये मी आता हळद टाकणार आहे। तर इथे अर्धा चमचा हळद टाकणार आहे, तुम्हाला आवडत नसेल तर स्किप करू शकता। तर इथे आपण हळद टाकून घेऊया। त्यानंतर 2 चमचे धना पावडर टाकत आहे आणि इथे आपण जास्ती कढी बनवत आहोत बघा। तर आता मसाला परतून झाला की ही कढीचं जे मिश्रण आपण तयार केलेलं आहे ते टाकून घ्यायचं आणि यामध्ये वरून पुन्हा 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून घेणार आहे मी, कारण हे घरगुती घट्ट ताक होतं। तुम्ही तुमच्या अंदाजाने यामध्ये पाणी कमी जास्त करू शकतात। आता यामध्ये चवीप्रमाणे आपण मीठ टाकून घ्यायचं आहे। तर इथे भरपूर अशी कढी आपली आहे। आता इथे लो फ्लेमवर मी कढी छान अशी उकळायला ठेवणार आहे। ही खानदेशी कढी आपली झालेली आहे। कढी उकळते तोपर्यंत आता आपण पकोडे करून घेणार आहोत। तर आज मी इथे मेथीचे पकोडे करणार आहे, हिवाळा स्पेशल। तर इथे मूठभर मेथी स्वच्छ धुवून ती बारीक कापून घेतली। एका बाउलमध्ये मी इथे ती टाकून घेतलेली आहे। थोडी कोथिंबीर टाकली बारीक कापलेली। इथे तुम्ही मेथीच्या ऐवजी कांदा, पालक किंवा फक्त कोथिंबीरची किंवा साधी भजी बनवू शकतात। आता यामध्ये मी इथे मोठे चमचे भरून 5 ते 6 चमचे भरून बेसन पीठ टाकून घेणार आहे बघा। त्यानंतर इथे पाव चमचा ओवा टाकून घेतला, चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलं, थोडीशी हळद टाकली, त्यानंतर अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा धना पावडर, थोडंसं जिरं टाकलं पाव चमचा भरून। हे सगळं पहिले मिक्स करून घ्यायचं कोरडं असतानाच आणि अगदी थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे पीठ मळायचं आहे। पाणी टाकताना घाई करायची नाही, कारण हे पटकन भिजलं जातं बघा कमी पाण्यात। हे छान असं भिजून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून। आपलं आता हे भजींचं पीठ तयार आहे कढी पकोड्याचं। तर आता हे पकोड्यांसाठी आपलं पीठ तयार आहे। आपण गॅसवर कढई ठेवूया, त्यामध्ये तेल टाकून गरम करायला ठेवूया। तेल चांगलं तापलं की गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि इथे असं आपण पकोडा सोडायचा आहे। तर असा व्यवस्थित गोल असा करायचा आहे टाकताना बघा। छान असे हे पकोडे तयार होतात मेथीचे। हिवाळ्यामध्ये कढीमध्ये हे मेथीचे पकोडे टाकले ना, खूप छान चव येते कढीला आणि छान लागतात, मुलंही आवडीने खातात। तर बघा हे अशी भजी खायला नुसतेही छान लागतात। इथे आता आपण हे भजे मस्त तळून घ्यायचे आहे, दोन्ही बाजूने मस्त सोनेरी होईपर्यंत कुरकुरीत असे। तर भजी तळल्या जात आहे बघा, छान आता रंग बदललेला आहे। मस्त कंटिन्यू आपण हे खालीवर करत भजी छान तळून घ्यायचे। इथे आपले हे मेथीचे पकोडे असे सगळे आपण बनवून घ्यायचे आहे। इथे तुम्ही कांदा, पालक
कोथिंबीरचे पकोडे करू शकतात ह्या कढीमध्ये टाकण्यासाठी। तर इथे आता हे पकोडे तळून झालेले आहे, आपण हे काढून घ्यायचे आहे एका प्लेटमध्ये। आणि साईडला आपली कढी आता लो फ्लेमवर उकळत आहे बघा। इथे आपले हे पकोडे मी एका प्लेटमध्ये तळून सगळे काढून घेतलेले आहे आणि आता आपण कढीमध्ये हे टाकायचे आहे। तर कढी आपण मस्त अशी 10-15 मिनिटं उकळून घेतली लो फ्लेमवर। यामध्ये आता बारीक कापलेली भरपूर कोथिंबीर टाकून घ्यायची आहे, मस्त अशी उकळून घ्यायची 2 मिनिटं छान अशी। आणि उकळ फुटला की त्यानंतर आपल्याला यामध्ये मेथीचे पकोडे टाकून घ्यायचे आहे आणि पकोडे टाकल्यानंतर हे पुन्हा आपल्याला एक 5-7 मिनिटं तरी लो फ्लेमवर छान अशी कढी उकळून घ्यायची आहे, म्हणजे पकोडा आणि कढी छान असं एकजीव होणार, पकोडाही सॉफ्ट होणार आणि खाताना छान असं आपण चपाती भाकरी पोळी सोबत भातासोबत किंवा खिचडीसोबत खातोय ती छान चव येते मग। त्यामुळे इथे आपण कढी छान उकळून घेतलेली आहे। आपली कढी पकोडा इथे तयार झालेला आहे खानदेशी पद्धतीचा। तर इथे आपण आता भातासोबत खाऊया। हिवाळ्यात नक्की एकदा करून बघा। रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा। आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद।